Hello friends, today we are going to study the making of Germany and Italy. Nationalist feelings were widespread among middle class Germans who in 1848 tried to unite the different regions of German Confederation into a nation state governed by an elected parliament. मध्यमवर्ग समाज जर्मनीमध्ये असा होता की ज्यांना असं वाटत होतं की आपण आता जर्मनीचे जे काही जर्मनी हा जो प्रदेश आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे रिजन्स आहेत तो आता जर्मनी पूर्ण एकत्र असा देश हा झाला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. परंतु दुसरी एक विचारधारा आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं तर कन्झर्वेटिव्ह आणि कन्झर्वेटिव्ह पीपल बिलीव्ड ऑन ट्रॅडिशनल इन्स्टिट्यूशन लाईक मोनार्की. मग यांनी साहजिकच this liberal initiative of nation building was however repressed by the combined forces of the monarchy and the military and supported by the large landowner called Junker ऑफ प्रशिया. आणि मग मोनार्कीने मिलिटरीच्या साह्याने आणि जे काही लँड ओनर होते जमिनीचे मालक होते जंकर्स त्यांना म्हणायचे प्रशियामधले आणि सगळ्यांनी मिळून ती जी काही चळवळ उद्रेक झाला होता तो दाबून टाकण्यात ते यशस्वी हे ठरलेले आहेत. फ्रॉम देन ऑन प्रशिया टूक ऑन द लिडरशिप ऑफ द मुवमेंट फॉर नॅशनल युनिफिकेशन. आणि मग प्रशियाला वाटलं की आता आपण जर्मन हा एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. Its chief minister Otto von Bismarck was the architect of this process carried out with the help of the Prussian army and bureaucracy. आणि मग हा प्रशियाचा चीफ मिनिस्टर होता ओटो वन बिस्मार्क, ज्याला असं वाटलं की आता तो आपण म्हणूया संपूर्ण जर्मनीचं युनिफिकेशन मधला आर्किटेक्ट आहे, महत्त्वाचा व्यक्ती आहे आणि याने प्रशियन आर्मीची मदत घेतलेली आहे, ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाहीच्या व्यक्तींची मदत घेतलेली आहे. So 3 wars over 7 years with Australia, Denmark and France ended in Prussian victory and completed the process of unification. आणि मग 3 युद्ध झालेले आहेत आणि ह्या 7 वर्षामध्ये ऑस्ट्रेलिया बरोबर, डेन्मार्क बरोबर, फ्रान्स बरोबर आणि याच्यामध्ये प्रशियाचा विजय झालेला आहे आणि जर्मनीची युनिफिकेशन हे झालेलं आहे. द प्रशियन किंग विल्यम फर्स्ट वॉज प्रोक्लेम्ड ऑफ एम्परर ऑफ जर्मनी ॲट वर्साईल. आणि वर्साईलमध्ये मग विल्यम पहिला याला राजा हा घोषित करण्यात आलेला आहे. ऑन द बिटरी कोल्ड मॉर्निंग ऑन 18th January 1871, the assembly comprises the princes of German state, representative of the army, important Prussian minister including the chief minister Otto Bismarck, gathered in the hall of mirror. आणि मग हे सगळे 18 जानेवारी 1871ला जर्मन स्टेटमधले काही प्रिन्सेस होते, त्याच्यानंतर आर्मीमधले काही व्यक्ती होते, ओटो वन बिस्मार्क होतं त्याचे मिनिस्टर होते, सगळे एकत्र आलेले आहेत. अँड दे डिसाइडेड दॅट केसर विल्यम फर्स्ट प्रशिया विल बी द एम्परर ऑफ जर्मन स्टेट्स. जर्मन स्टेटचा केसर विल्यम पहिला हा एम्परर म्हणून असेल. So nation building process in Germany had demonstrated the dominance of Prussian state power. The new state placed a strong emphasis on modernizing the currency, banking, legal and judicial system in Germany. आणि मग याच्यामध्ये तर प्रशियन स्टेटचं जर महत्त्व तर होतं, त्यांच्यामुळे संपूर्ण जर्मन जे आहे रिजन वेगवेगळे ते एकत्र आले आणि जर्मनी हे राष्ट्र तयार झालं. आणि नवीन आल्यानंतर त्याने करन्सीमध्ये खूप सारी आधुनिकता आणली, बदल आणली, बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा आणल्या, कायद्याच्या क्षेत्रामध्ये आणि या क्षेत्रामध्ये चांगल्या सुधारणा केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे जर्मन हे राष्ट्र तयार झालेलं आहे. याच्यानंतर नेक्स्ट युनिफिकेशन ऑफ इटली. लाईक जर्मनी, इटली टू हॅड लॉंग हिस्ट्री ऑफ पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन. इटालियन्स वेअर स्कॅटर्ड ओव्हर सेव्हरल डायनॅस्टिक स्टेट ॲज वेल ॲज मल्टीनॅशनल हॅब्सबर्ग एम्पायर. आणि मग जर्मनसारखंच इटलीसुद्धा वेगवेगळ्या प्रांतामध्ये रिजन्समध्ये विभागलेलं होतं आणि जिथे वेगवेगळे राजे राज्य करत होते, किंग्स करत होते किंवा मोठ्या 2-3 जणांचं मिळून जर असेल तर हॅब्सबर्ग एम्पायर हे मोठं साम्राज्य तिथे राज्य करत होतं. सो ड्युरिंग द मिडल ऑफ द 19th century, इटली वॉज डिवायडेड इंटू 7 states, of which only one, Sardinia Piedmont, was ruled by an Italian princely house. आणि मग इटली आपण म्हणूया की 7 राज्यामध्ये हे इटली रिजनमध्ये विभागलेलं होतं, ज्याच्यामध्ये फक्त इटलीचं म्हणजे सार्डिया पाडमाऊंट हा जो आहे येथेच फक्त इटलीच्या व्यक्तींचं राज्य होतं, बाकी सर्व परकीयांचं दुसऱ्या देशातल्या राज्यांचं राज्य तिथे होतं. द नॉर्थ वॉज अंडर ऑस्ट्रेलियन हॅब्सबर्ग, द सेंटर वॉज रूल्ड बाय पोप अँड द सदर्न रिजन वेअर अंडर द डॉमिनन्स ऑफ बर्बन किंग ऑफ स्पेन. आपण पाहिला की उत्तरेकडचा जो प्रदेश आहे तो ऑस्ट्रेलियन
हॅब्सबर्ग याच्या नावाने होता. सेंटर पोप त्यावेळेस आपण म्हणूया की संपूर्ण चर्चचा, कॅथोलिक चर्चचा हा मुख्य माणूस, लीडर आपण ज्याला म्हणूया. आणि सदर्न रिजन, साऊथकडचा जो काही रिजन आहे तो बर्बनच्या अधिपत्याखाली, स्पेनच्या अधिपत्याखाली होता. सो ड्युरिंग द 1830s, Giuseppe Mazzini had sought to put together a coherent program for unity of Italian Republic. And he had also formed a secret society called Young Italy for the disintegration of his goal, the failure of revolutionary uprising both in 1831 and 41. That meant that the mantle now fell on Sardinia Piedmont under its ruler King Victor Emmanuel. आणि मग आपल्याला 1830 मध्ये एक क्रांतिकारी आहे, मागच्या सेशनमध्ये आपण पाहिला होता, जॉसेपी मासिनी याने एक प्रोग्राम तयार केला की इटलीला एक राष्ट्र म्हणून तयार करण्यासाठी. म्हणून त्याने काही सिक्रेट सोसायटी स्थापन केल्या, यंग इटाली असेल, यंग युरोप असेल. परंतु त्याने जे काही रिव्होल्युशन करण्याचा प्रयत्न केला तो दोन्ही वेळेस फेल झाला, 1831 मध्ये आणि 1841 मध्ये. आणि आता सगळी जबाबदारी सार्डिनिया पिडमाउंट, जिथे फक्त इटलीच्या एका व्यक्तीचं तिथे राज्य होतं, ह्याच्यावर ही जबाबदारी आली होती. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा माणूस होता तो किंग विक्टर इमॅन्युअल सेकंड यांच्याकडे ती जबाबदारी आता आलेली होती. मग याच्यामध्ये बाकीचे काही जे काही शेजारच्या आसपासचे जे राज्य होती, उदाहरणार्थ इन द आईज ऑफ द रुलिंग इलाइट ऑफ दिस रिजन, युनिफाईड इटाली ऑफर देम पॉसिबिलिटी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड पॉलिटिकल डॉमिनन्स. शेजारच्या राष्ट्रांना असं वाटायचं की जर इटली हे एक राष्ट्र म्हणून झालं तर आपली आर्थिक प्रगती होईल, राजकीय प्रभुत्व निर्माण होईल. आणि म्हणून त्यांनी सुद्धा ह्या व्यक्तींना, सार्डिनिया पिडमाउंटच्या राजाला सपोर्ट केलेला आहे. युनिफिकेशन ऑफ इटलीमध्ये आपण जसं आत्ताच आपण पाहिलेलं आहे की जॉसेपी माझिनी याची एक भूमिका महत्त्वाची ठरली. तसा दुसरा एक माणूस आहे, त्याचं नाव आहे चीफ मिनिस्टर काहूर, हू लेड द मुवमेंट टू युनिफाय द रिजन ऑफ इटाली. वॉज नायदर अ रिव्होल्युशनरी नॉर अ डेमोक्रॅट. हा मिनिस्टर काहूर होता जो क्रांतिकारी नव्हता आणि लोकशाहीला मानणारा पण नव्हता. लाईक मेनी ऑफ द वेल्दी अँड एज्युकेटेड मेंबर ऑफ इटालियन इलाइट, ही स्पोक फ्रेंच मच बेटर दॅन ही डिड इटालियनपेक्षा फ्रेंच हा चांगला बोलायचा. थ्रू द tactful diplomatic alliance with France by Cahors, Sardinia Piedmont succeeded in defeating the Austrian forces in 1859. अतिशय कुशल हा व्यक्ती होता ज्याने फ्रान्स बरोबर गठबंधन केलं. एकत्र येऊन त्याने ऑस्ट्रेलियन फोर्सेसचा 1859 मध्ये पराभव केला आहे. Apart from regular troops, a large number of armed volunteers under the leadership of Giuseppe Garibaldi joined the free. याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा व्यक्ती आहे जे इटलीचे आपण आतापर्यंत पाहिलं आहे, जिओसेपी माझिनी असेल, मिस्टर काहूर आणि आता जिओसेपी गारिबाल्डी, हे सुद्धा ह्या स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभागी झाला. 1860 द मार्च्ड into South Italy and the kingdom of Two Sicily and succeeded in winning the support of local peasants in order to drive out the Spanish ruler. आणि याने काय केलेलं आहे, 1807 मध्ये गारिबाल्डीने साऊथ इटालीकडे, दक्षिण इटालीकडे तो गेलेला आहे. टू सिसली ह्या भागाकडे गेलेला आहे. तिथे त्याने तो प्रदेश जिंकलेला आहे आणि जिथे लोकल पीजंट्स जे आहेत, शेतकरी जे आहेत, त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट त्याला मिळून त्याने स्पॅनिश लोक जे होते, ज्यांचं राज्य होतं, त्यांना तिथून बाहेर काढलेलं आहे. असं हे जर्मनी आणि इटलीचं युनिफिकेशन आज आपण पाहिलं. थँक्यू व्हेरी मच वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.